अरे भाई डिसिप्लिन इज डिसिप्लिन. अच्छा मोठी केस म्हणून कापतोय का? मुलांची केस वाढलीत ना आजकाल, पोरं जास्ती केस ठेवतात आणि शाळेला जातात. पण काय प्रॉब्लेम शाळेला काय पण प्रॉब्लेम? त्यांनी काय केलं की मास्टरनी डायरेक्ट हजमवाल्यालाच बोलवलं आणि डायरेक्ट केसच कापले. दिलं ना काहीतरी शिस्त म्हणजे बरोबर आहे, शिस्त म्हणजे शिस्त, तेच सांगतो. पण शाळेमध्ये शिकायला जातोय का रूल्स फॉलो करायला जातोय मी? ऑब्विसली म्हणजे काय, म्हणजे तसं नाही म्हणायचंय मला तिथनं सवय चांगल्या लागतात ना पोरांना. माझं केस वाढवणं सवय चुकीची आहे. अरे नाही, म्हणजे काय माहितीये तुला सांगू का, लहान मुलांना लहानपणापासून ज्या शिस्ती लावतात ना, शिस्ती लावल्या पाहिजे. शिस्त लावणं वेगळं आणि तुझा निर्णय दुसऱ्यावरती थोपणं वेगळं. आता हा शिस्तीमध्ये कशाने वाटतं ही शिस्त लागते? आणि आता तू एक आर्मीचं बघितलं तू, रूल्स कसे असतात. आर्मीचं वेगळं आणि तेच रूल्स नॉर्मल मुलांचं वेगळं. हा मुलगा सोसायटीमध्ये जगणार आहे उद्या, आयुष्यभर काय तो शाळेचे हेच रूल फॉलो करणार आहे का? नाही, मी आयुष्यभर जी शाळेने मला हेअरस्टाईल सांगायची तेच आयुष्यभर फॉलो करायची मला. नाही हा तसं चुकीचं आहे. शाळेत नव्हतं करायला पाहिजे असं. आता मला सांग, एक सिंपल प्रश्न विचारतो, त्याचं उत्तर दे. डीआयडी कधी आलं होतं? डीआयडी मध्ये प्रिन्स एक होता, त्यांनी मोठी केस केले होते, स्ट्रेटनिंग केली होती. त्याचं बघून किती जणांना वाटलं असेल मुलांना की मला तशी हेअरस्टाईल करायची? खरं सांग, तुला पण वाटलं होतं का? पण तो शाळेत नव्हता त्यावेळेस, कॉलेजला चालला होता ना त्यावेळेस, त्यांनी ट्रेंड आणली. पण असं थोडीच ह्यांचं काय म्हणणं आहे शाळेवाल्यांचं की ते रूल्स प्रमाणे झालं पाहिजे, मुलांना चांगल्या सवयी लागल्या पाहिजे. अरे सवय लागू दे ना, सवय कशाची लागू दे? अभ्यास करण्याची सवय लागू दे, जनरल नॉलेज माहिती करण्याची सवय लागू दे, गणित, इंग्लिश, मराठी ह्या लँग्वेज शिकण्याची चांगली सवय लागू दे, अभ्यासाची चांगली सवय लागू दे. हो. आणि केसाचा ह्याचा शिक्षणाचा काय संबंध आहे? मग तो एक मुलगा आहे शाळेतला मुलगा वाटला पाहिजे ना की बाबा चांगलं ग्रूमिंग मध्ये दाखवायचंय. एखाद्या मुलाला उद्याला सपोज माझा मुलगा आहे, शाळेत जातोय, माझ्या मुलाला कुणाला दाखवायचंय की मी कसा राहतोय? कुणाला दाखवायचंय? शाळेला काय म्हणजे आता तिकडं बरेच जण इन्स्पेक्शनला येतात, म्हणजे शाळेच्या वरचे पण असतात. इन्फेक्शन पण का होतं? कशासाठी? ह्या गोष्टी आहेत ना, तुम्ही मुलांना शाळेत काय शिकवता, काय चांगल्या गोष्टी शिकवता, हे ह्याच्यावरती येतं ना, तुझे टीचर्स वर येतं ना ह्या सगळे. तुम्ही सांगत का नाहीत मुलांना हे की हे चांगलं आहे की वाईट आहे? पण केस वाढवणं हे चुकीचं. ठीक आहे, आता आपण घरच्यांवर पण टाकतो ह्या गोष्टी की तुम्ही शिकवत नाही त्यांना, हे करत नाही. पॉइंट काय आपला? केस वाढवणं. शाळेतल्या मुलांनी केस वाढवणं का चुकीचं आहे सांग? का बाबा? आता मला वाटतंय उद्याला माझा मुलगा असेल किंवा दुसरं कोण असेल लहान मुलगा, त्यांनी केस वाढवले तो चांगलं दिसेल तो, असं मला तर वाटतं. मग त्यांनी का वाढवून येत लहानपणी केस? तू बघतो ना, जे मुलं बघ ऍक्टिंग फील्ड मध्ये असतात त्यांची केस वाढलेले असतात, सिरियल मध्ये काम करतात, किती चांगले दिसतात गोंडस. आता शिकवण्याची पद्धत जशी चेंज झाली ना, आधी ऑनलाईन क्लासेस नव्हते, आता ऑनलाईन क्लासेस चालले. मोठे पण अजून लांब केस करून येतील असे. वाढवते की प्रत्येक जण नाही वाढवणार रे तेवढे. प्रत्येक जण थोडीच वाढवणार आहे केस, सांग बरं. 100 मुलांची जर शाळा असेल त्याच्यामध्ये प्रत्येक जण थोडीच नाही मला अशीच हेअरस्टाईल ठेवायची, प्रत्येकाची वेगवेगळी असेल. आणि शिक्षणाचा केस वाढवण्याचा मला संबंधच कळत नाही का बाबा. करू द्या, ज्याला कलर करायचे कलर करू द्या, ज्याला स्ट्रेटनिंग कर्ली करायचे, कसले भाडे दिसतील मुलं. आणि जेवढे तू आधी प्रयोग करतो ना लाईफ मध्ये, सगळे एक्सपिरियन्स घेतो, तेवढं तुला पटपट प्रश्नांची उत्तरं भेटत जातात. तू कॉलेजच्या नंतर न समज जेव्हा कॉलेजला गेला, कॉलेज मधनं तू नंतर न म्हणतोय नाही आता मला केस वाढवायचे, कारण आधी तुला वाढवूच दिले नाहीत, शाळेने वाढवू दिले नाहीत, मग क्लास मध्ये जातोय किंवा घरच्यांनी दबाव टाकला, केस नाही वाढवले. कॉलेजमध्ये आले बघ मुलं बघ वेगवेगळी हेअरस्टाईल करतात, कोण अडवलं नसतं. त्यांनी बघ हळूहळू त्यांची पर्सनॅलिटी चेंज होत जाते, कॉन्फिडन्स वाढतो. हे एक असतं ना, दबाव टाकल्यासारखंच आहे, नव्हतं केलं पाहिजे. जी कुठली शाळा नाही टाकलंय भरपूर काय आम्ही वॉर्निंग दिली होती त्यांना, हे काय अनेक सूचना दिल्यानंतर काही विद्यार्थ्यांसारखे काय विद्यार्थी कसा असतं काय नंतर काही. आता बघ ह्यांनी म्हणण्याचा प्रयत्न काय केलाय, विद्यार्थी म्हणजे गव्हर्नमेंट जॉब वाला, जशी पोलिसांची आर्मीवाल्यांची एक हेअरस्टाईल असते तशीच विद्यार्थ्यांनी ठेवा. विद्यार्थी हा काय गव्हर्नमेंट जॉब वालाय का कुठं? स्वतःचे पैसे देऊन स्वतः शिकायला जाते, त्याच्यावर अत्याचार करतात.